काय समजलं? आज सकाळी एक वेदनादायक बातमी समोर आली. प्लेन क्रॅशचं दृश्य बघितल्यावरती मी स्वतः हादरून गेलो. आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह 6 लोक प्लेन क्रॅशमध्ये आज मृत पावले. संपूर्ण महाराष्ट्र आज व्यथित आहे, दुखी आहे. महाराष्ट्राचा लाडका नेता, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, कार्यसक्षम, प्रशासनावरती ज्याची पकड होती, कार्यकर्त्यांच्या दिलात जो राज करत होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करणारा एक नेतृत्व आज आमच्यामधून असमय निघून गेलं आहे. मी दुःखी आहे, निशब्द आहे आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुण्यात्म्याला सद्गती मिळो हीच प्रार्थना. अजितदादांचं महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठं स्थान होता. फायनान्स मिनिस्ट्रीपासून ते होम मिनिस्ट्री, कृषी मंत्रालय पासून ते अनेक मंत्रालयांवरती त्यांची पकड होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरती, सामान्य माणसांच्या प्रश्नावरती त्यांना जी समज होती ती काबिले तारीफ होती. काम करण्याची जी त्यांची पद्धत होती, सकाळी 7 वाजताच मंत्रालयात हजर राहायचे, लोकांचं काम करायचे. दूरदराज कार्यकर्ता आला असेल तर त्याचं काम पहिलं करायचं, हे जी त्यांचं स्वभाव होतं, त्यामुळे ते लोकांच्या हृदयात होते. ते लोकांचे आवडते नेते होते आणि फार मोठी पोकळी आज त्यांच्या निधनाने निर्माण झाली आहे असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.